मालपाणी पर्यावरण संवर्धन शिक्षण संस्थेतर्फे आपल्याला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे। हे बघा, हे सोकपीठ आहे। हे महानगरपालिका अमरावती यांनी 2022 तयार केलेलं सोकपीठ आहे। परंतु कालांतराने काय होतं की जसं याच्यामध्ये पाणी शिरतं त्यासोबतच छोटे छोटे मातीचे कण किंवा खडे गोटेसुद्धा शिरतात। तर हे दरवर्षी आपल्याला याला साफ करावं लागते आणि मॅक्झिमम पाणी लाखो लिटर पाणी परिसरातलं याच्यामध्ये गेलं पाहिजे अशा प्रकारे आम्ही त्याचं नियोजन करतो। आणि मग हेच पाणी जे आहे ते आपल्या बाजूच्या बोरवेलला रिचार्ज करतो आणि ह्या बोरवेलला रिचार्ज होऊन आमच्या परिसरात आणि समजा आमच्या मंदिरामध्ये कधीही पाण्याची कमतरता भासत नाही गेल्या 4 वर्षापासून। कारण की परिसराचं लाखो लिटर पाणी आहे ते बाहेर कंपाऊंडमध्ये न जाता याच्यामध्ये शिरतं आणि हे पाणी आम्हाला वर्षभर वापरायला मिळतं। तर पर्यावरण संवर्धन शिक्षण संस्थेचं असंच एक उद्दिष्ट आहे की आमची चळवळ जी आहे, जी लोक चळवळ आहे, ती प्रत्येक शाळेमार्फत प्रत्येक युवाशक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे आणि प्रत्येक युवाशक्तीने हा असा जलसंवर्धनाचा प्रयोग आपापल्या शाळेमध्ये म्हणा, ग्राउंडमध्ये म्हणा किंवा बागेमध्ये म्हणा किंवा एखाद्या मोकळ्या जागेमध्ये म्हणा, असा प्रत्येक अमरावती जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जर राबवला, शिक्षकांच्या सहयोगाने म्हणा किंवा हा यूट्यूबवरचा व्हिडिओ बघून जर राबवला तर निश्चितच कुठेही पाण्याची कमतरता अमरावती जिल्ह्यात भासणार नाही। मित्रांनो, सोकपीटचे 2 प्रकार असतात। जलपुनर्भरण शोष खड्ड्याचे 2 प्रकार असतात। एक असते ओपन ग्राउंड, एक असते अंडरग्राउंड। हा जो सोकपीट आहे हा अंडरग्राउंड सोकपीट आहे आणि जवळपास 4 फूट खोल आहे। जवळपास 4 फूट खोल आहे आणि याच्यामध्ये मुलांना खेळताना अडथळा होऊ नये यासाठी याच्यामध्ये आपण विटांचे तुकडे टाकलेले आहेत। त्याच्यामुळे वर्षभर हे तसंच राहते विटाच्या तुकड्यामुळे आणि पावसाळ्यात फक्त याला